सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत एकनाथ महाराज की जय। अपरोक्षानुभूती आणि भक्तांची स्वानंदता। गुरु वाक्याने शिष्याला कोणता कसा अनुभव येतो ते आता सांगून राहिलेले। सद्गुरु वचनाने सद्गुरूच्या वाक्याने निष्ठापूर्वक श्रवण केल्याने त्याचा जो परिणाम झालेला आहे तो कसा आहे ते सांगतायत बघा। माप अहो हो काय गुरु वाक्य निज निर्वाहो देही असता विदेह भावो माझे चारी देह झाले वावो येणे अनुभवे पाहो गरजो लागी। काय म्हणताय की धन्य ते गुरुवाक्य। त्या गुरुवचनांचं मी श्रवण केल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण झाला धन्य ते गुरुवाक्य तेच मला कारक झाले। देहात असूनही मी विदेही बनलो बघा का परिणाम झाला। मी देहात असून म्हणजे माझा मी देह आहे असा हा जो भाव असतो तो गुरुवाक्याच्या त्या श्रवणाने नाहीसा झाला। देहभाव नाहीसा झाल्याबरोबर तो साधक तो शिष्य विदेही होतो बघा। गुरुवाक्य निज निर्वाहो देही असता विदेह भाव माझे चारी देह झाले वाहो। आता मी देह जो आहे तो चार देहांचा बनलेला आहे। जो दिसणारा हा स्थूल देह, त्याच्या आत सूक्ष्म देह, तिसरा कारण देह आणि चौथा महाकारण देह असे हे चार देह आमचे देहाचे आहेत। परंतु हे चारही देह माझे मी विसरून गेलो आहे, मला त्यांचं भान राहिलं नाही। देह भान न राहणं म्हणजे विधेयी अवस्था येणं असं। तेव्हा पहावो म्हणतो माझे चारी देह व्हावो येणे अनुभवी पाहो गरजो लागे। आणि तो मोठ्याने गर्जना करून सांगू लागला की मी आता देह नाही, मी देह नाही ही स्थिती फार आनंदाची असते। जोपर्यंत मी देह आहे माझा देह आहे मी देहात आहे असा जीवभाव असेल देहभाव असेल तोपर्यंत हा अनुभव येत नाही। परंतु सद्गुरूच्या कृपेने वचनाने तो मला आला आणि माझे चारी देह व्यर्थ वाव झाले म्हणजे दोन काय नाहीसे झाल्यासारखे झालेले आणि तो गर्जना करून सांगून आलेल्या आनंदाने म्हणे धन्य धन्य भगवत भक्ती। आणि त्या गुरुवचनांनी मला हे जे प्राप्त झालं त्यामध्ये मी गुरु वचनाचा तो लाभ तर झाला परंतु मला भगवत भक्ती लागली। मी भगवंताची भक्ती करू लागलो म्हणे धन्य धन्य गुरु भक्ती भगवत भक्ती जिने मिथ्या केल्या चारी मुक्ती। गुरुकृपेने चारी देह गेले विदेही झाला। आता जी भारी भक्ती करतोय तो भगवत भक्ती करतोय त्या भगवत भक्तीने त्याच्या चारी मुक्ती गेल्या। सर्वता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता
या ज्या 4 वृत्ती आहेत त्या 4ही वृत्त्या संपल्या. जिने मिथ्या केल्या 4ही वृत्ती, मी परमात्मा निश्चिती. आणि मग काय अनुभव आला? मी स्वयं परमात्माच आहे, मी आत्मा आहे. आता देह नाही, मी आत्मा आहे. तेव्हा मी स्वयं परमात्मा निज निश्चिती, निश्चितपणे मी आता परमात्मा झालो आहे. येणे उल्हासे त्रिजगती गरजली गजरे. आणि असा उल्हास, असा आनंद, असा मन झालेला आहे की तो गर्जना करून मोठ्याने नाचू लागला, हसू लागला. धन्य भगवंताचे नाम. आता ही जी भगवत भक्ती आहे त्या भगवत भक्तीमध्ये हे भगवंताचं जे नाव मी घेतो ते धन्य आहे, धन्य आहे, धन्य. धन्य भगवंताचे नाम, नामे केलो नित्य निष्काम. त्या नामाने मला नित्य म्हणजे अखंड निष्काम करून सोडले. कुठल्याही कामना, इच्छा, वासना राहिल्या नाहीत मला. नामामध्ये अशी शक्ती भगवंताच्या की ते आपल्याला निष्काम करून टाकते. आपल्याला कुठल्याही प्रकारची कामना, वासना राहत नाही. नामे केलो नित्य निष्काम, समूह मिथ्या भवभ्रम. आणि हा जो संसाराचा भ्रम मला पडला होता, हा संसार खरा आहे, हा सत्य आहे असं जे वाटत होतं, हा जो भ्रम मला झाला होता तो भ्रमही त्या नामाने दूर केला, मिथ्या केला, खोटा केला. समूह मिथ्या भवभ्रम गर्जोनी निस्सी महाकपोडी. आणि तो आता मोठमोठ्याने गर्जना करून हाका फोडतोय, नाचतोय भगवंताच्या त्या गर्जनेनं. आता तुझे नाहीच त्रिलोकी. तेव्हा काय स्थिती आली आहे त्याला? आता या तिन्ही लोकांमध्ये दुसरं काही मीच आहे. आणि आत्मस्वरूपामध्ये जेव्हा मनुष्य असतो त्यावेळेला तिन्ही लोकांमध्ये आत्माच आहे ना, ब्रह्मच आहे ना. म्हणून तो ब्रह्मस्वरूपामध्ये असल्यामुळं, आत्मस्वरूपामध्ये असल्यामुळे तो म्हणतो की आता या तिन्ही लोकांमध्ये दुसरं काहीही नाही, मीच आहे, मी. हा जो मी आहे तो देहभावाचा मी नाही, हा आत्मभावाचा मी आहे. आता तुझे नाही त्रिलोकी, जिसे ते मीच की. आणि आता जे पाहतो मी, मला मीच दिसतोय, माझं स्वरूप आहे, मीच आहे. मी आत्मा आहे. आणि मग आत्मा सगळीकडे दिसतो ना, ते ब्रह्म सगळीकडे भरलेलं आहे ना. मीच मी तो एकाकी. आता सगळीकडे मीच मी एकाकी एकटा आहे. येणे वाक्ये अलौकिकी हाक फोडी. आणि अशा तऱ्हेने तो हाका मारतोय, हाका फोडतोय की मीच आहे या दुनियेमध्ये, या त्रिभुवनामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही, मीच आहे. आणि हा जो मी आहे त्याचा, तो आत्म्याचा, ब्रह्माचा मी आहे. त्या ब्रह्माशिवाय, त्या आत्म्याशिवाय या त्रिलोकामध्ये दुसरं काहीही नाही. दुर्धर भवबंध ज्याचे विशेष गेला हरपून. हा जो भवबंध होता मला, संसाराचं बंधन होतं मला, भवबंध, तो तुटला गेला. आणि तो आता हरवलेला आहे. आता मला त्या संसाराचे बंधन राहिलेले, कारण मी आत्मस्वरूप आहे. निशेष गेला हरपून. त्या सद्गुरूच्या निजस्थानी स्तवनी गर्जली वाणी अलौकिक. आणि अशा प्रकारे तो सद्गुरूच्या स्तवनामध्ये म्हणजे स्तुतीमध्ये
मोठ्याने गर्जना करून वाणीनं सद्गुरूंचं ही स्तवन करतोय, स्तुती करतोय. आता या ठिकाणी हा आत्मस्वरूप असल्यामुळे सद्गुरूंचं स्तवन करतो म्हणजे सद्गुरू सुद्धा आत्मस्वरूपच असतात असा याचा अर्थ झाला. किंवा सद्गुरू स्वरूप झालेला आहे हा म्हणजे आत्मस्वरूपच आहे. कारण सद्गुरू हे आत्मस्वरूप असतात. अशा आत्मस्वरूपामध्ये हा आता गेलेला आहे. म्हणे संसार झाला वावो, आता माझा संसार वावो म्हणजे व्यर्थ झाला, नाहीच हे संसार आता मला. म्हणे संसार झाला वावो, जन्म मरणाचा भाव. आणि संसार वाव झाला, मी आत्मस्वरूपात आहे. आत्मस्वरूपामध्ये असल्यामुळे मला जन्म आणि मरण नाही. आपल्याला जन्म आणि मरण नाही. जन्म मरणांचा भाव कळी काळाशी नाही ठावो, म्हणून या पहावो हाक पोळी. आता कुठलाही कली काल किंवा कुठलंही मरणाचं संकट नाही माझ्यावर, म्हणून तो जोजोराने ठाऊक होतोय भगवंता. कळी काळाशी नाही ठाव, म्हणून पाहो हाका पोळी. ऐशा हाकावरी हाका, अशा तऱ्हेनं तो गर्जना करून भक्ती करत असताना हाकावर हाका मारतोय. हाकावरी हाका फोडू लागे अलौकिका. अलौकिका म्हणजे अशा हाका जगामध्ये नाही ऐकायला येणार तुम्हाला. अशा हाका तो आता मारतोय. सवेची गाय निजात्म सुखा. आणि या हाका मारत असताना तो आत्मसुखाचं निवेदन करतो, गायन करतो. म्हणतो काय आत्मसुख आहे, या आत्मसुखामध्ये मला काय आनंद होतो, किती सुख मिळते मला बघा. सवेची गाय निजात्म स्वानंदे देखा डुल्लतो. आणि तो आनंदाने डोलतो आहे, हसतो आहे, हाका फोडतो आहे. अशी त्या साधकाची, या शिष्याची अवस्था झालेली आहे. परमसख्याची गोड कथा. आता ही जी कथा आहे ती माझा परमसखा जो अभ्यंत किंवा आत्मा, त्याची ही कथा आहे. परमसख्याची गोड कथा तृप्तीन बाणे स्वयं सांगता. अहो ती कथा किती जरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तरी मी तृप्त होत नाही. किती सांगावं किती सांगावं किती सांगावं तरी सुद्धा ती अपुरीच वाटते. म्हणजे अशा तऱ्हेची ती कथा अवर्णनीय आहे, अमाप आहे. तिला कसं सांगू मी, किती सांगू मी. अशा तऱ्हेचा मोठा आनंद त्याला झालेला आहे. तृप्ती न बाणे स्वय सांगता, देवी निजानुभवे हरी गाता. आणि तो आपल्या अनुभवाने हरीचं गायन करतो आहे. त्याला भगवान प्रत्यक्ष दिसतो आहे. आत्मस्वरूपामध्ये असलेल्या माणसाला, भक्ताला भगवत स्वरूप दिसत. मग काय त्याचे गाणे ऐकता. असा हा जो भक्त आहे आत्मसुखामध्ये गाणारा, त्याचे ते गायन ऐकताना सुखरूप होय सज्ञान श्रोता. जे ज्ञानी श्रोते आहेत तेही सुख पूर्ण होतात, सुखावतात. हो आत्मानुभवामध्ये असलेल्या साधकाचं हे जे स्वरूप आहे आणि त्याचं हे जे गायन आहे, हे जर एखाद्या ज्ञानी साधकाने श्रोत्याने ऐकलं तर तो सुद्धा सुखावतो. त्याला सुद्धा अशाच प्रकारचं सुख प्राप्त होतं.
त्याचे गाणे ऐकता सुखरूप होय सध्या श्रोता, मुमुक्षा होय परम अवस्था. आणि आता ही मुमुक्षा म्हणजे मुक्त होऊन मी परम अशा अवस्थेमध्ये पोहोचलेलो आहे. जरी तो अवचिता गावं लागे, आता जरी तो अवचित म्हणजे न सांगता एकदम गाऊ लागतो, म्हणू लागतो, परंतु तो आत्मस्थितीमध्ये पोहोचलेला आहे. गाता पदोपदी गाता पदोपदी निज सुख, हे माझं जे निज सुख आहे ते पदोपदी म्हणजे प्रत्येक पदाला गात असताना कोंडाटे अधिकाधिक, ते अधिकाधिक कोंडाट म्हणजे भरून जात ते सुख. ओसंडता परम हरिग, आणि परमहर्ष ओसंडून जायला आहे, परमानंद ओसंडून जायला आहे. इतका आनंद झालाय मला. ओसंडता परमहरिक स्वानंद अलौकिक नाचो लागे, आणि त्यामुळे तो त्या आनंदाच्या भरामध्ये नाचू लागतो, नृत्य करतो. सारून दुजेपणाचे कारण, आता ही दुसऱ्यांची लाज, संकोच, भीड हे सगळं त्याने बाजूला सारलं. कारण तो आता मनाप्रमाणे नाचतोय. सारून दुजेपणाचे कागद निरसवणी लौकिकाची लाज, तेव्हा लोकांची लाज त्याला आता काही राहिली नाही. कोणी काही म्हणो, तो आपल्या आनंदामध्ये नाचतो आहे. निरसवणी लौकिकाची लाज, अहमभावे विण सहज, आता त्याच्यामध्ये तो अहमभाव राहिला नाही, मीपणा राहिला नाही. अहमभावे विण सहज आनंदाचे भोजे अलौकिक नाचे, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तो अतिशय अलौकिक असा नृत्य करतोय. असं नृत्य कधी कोणी पाहिलं नसेल, इतका तो आनंदाने भरून नाचतोय. महाराज सांगतात की लोक पैसे देऊन दारू पितात, दारू फुकट मिळत नाही, मिळते का फुकट मिळते नाही ना. दारू पिण्यासाठी पैसा खर्च करायचा. मोरे मगिरा खाय, तर का तो मगिरानंदे नाचे. बघा हे जे नदी असतात ना, ते जास्त दारू प्याले झिंग येते कि मग त्या दारूच्या नशेमध्ये ते नाचता, हसता, फुटतात, त्यांच्या ज्या लीला चालतात. आता हा जो भक्त आहे हा तर काही असा प्यालेला नाही, पण याचा जो मध आहे, याचा जो आनंद आहे तो परमानंद आहे. बघा, जो मोरे मदिरा खाये तो मदिरानंदे नाचे गाये, परंतु जेणे ब्रह्मानंद सेविला आहे, ज्याने ब्रह्मानंद सेविला आहे, प्राप्त केला आहे, तो किरीर आहे आवडता, त्याला कोण आवडणार. साधे दांगडे सुद्धा त्यांना आवडतायत. मी धर्म हा तर ब्रह्मानंद प्यालेला आहे. आता त्या ब्रह्मानंदानं तो इतका आनंदित होऊन नाचतोय, कोण आवडेल त्याला. या लागी तो लोकबाह्यता स्वयनाचे ब्रह्म उन्मादता, म्हणून आता तो उन्माद त्याला चढलाय. त्या आनंदाचा मार्ग त्याला चढलेला आहे आणि त्या उन्मादामध्ये तो नाचतोय. लोकमानिती तया पिशाच्यता, तो वेड्यासारखा नाचून राहिलाय. लोक जेव्हा त्याच्याकडे पाहतात, अरे हाय वेड झालं तर काय, म्हणून लोकांना तो पिशाच्या सारखा वेड्यासारखा वाटला.
लोकमानिकी तया पिशाचता हा बोधू पंडिता सहजा न कळे. अरे हा जो त्याला आनंद आहे तो कुठल्या ज्ञानाचा आहे. आत्मज्ञानाच्या ब्रह्मज्ञानाच्या आनंदाने जो नाचतो तो आनंद पंडित लोकांना कसा कळेल. त्यांना तर आत्मज्ञान नसतं, पांडित्य असतं फक्त. पण पांडित्याने हे कळणार नाही. हा बोधू पंडिता सहसा न कळे. त्याची या निजबोधाची कथा, आता त्यातला जो बोध म्हणजे ज्ञान झालेला आहे त्याची कथा ऐक सांगेन नृपनाथा. कवी सांगतोय त्या जनकाला, हे राजा, त्याची जी ज्ञानाची कथा आहे ती मी तुला आता सांगतो. एक भगवंता वाचून सर्वथा त्याशी लौकिकता दिसेना. त्याला भगवंताशिवाय दुसरं काही दिसतच नाहीये. जिकडे पाहतो तिकडे त्याला भगवंत दिसतोय, तो आत्मा दिसतोय, ते ब्रह्म दिसतोय त्याला. बास अशी त्याची स्थिती आलेली. खम वायू अग्नि सलिलम महिंच ज्योतिषींच सत्वानी दिशो धुमादू सरित समुद्रांहरे शरीर यत्किंची भूतम ब्रह्मणे आनंदा. हा जो ब्रह्मानंद आहे त्या ब्रह्मानंदाचा उन्माद त्याला कळलेला आहे आणि या उन्मादामध्ये तो नाचतो, गातो, त्याने हाता मारतो. ब्रह्म उन्माद परम आनंदे जवळ पाहे स्वानंद बोधे तव तव चराचर पूर्णानंदे देखे स्वानंद कंदे दुमदुमित. बाबा, जेव्हा तो त्या आनंदाच्या घरामध्ये पाहतो इकडे तिकडे, तेव्हा त्याला तो आनंदाचाच प्रकार सगळीकडे भरलेला आहे असं वाटतं. तव तव चराचर पूर्ण आनंदे. चर आणि अचर सगळ्या पदार्थांमध्ये पूर्ण असा तो आनंद भरलेला आहे असं त्याला वाटतं. देखे स्वानंद कंदे दुमदुमित. आणि तो स्वानंद कंद म्हणजे स्वतःचा आत्म्याचा जो आनंद आहे तो दुमदुमीत म्हणजे सगळीकडे गच्च भरलेला आहे असं त्याला वाटतं. म्हणजे त्याला आता आत्मानंदाशिवाय आणि आत्म्याशिवाय त्याला आता इतर काहीही समजत नाही, कळत नाही, दिसत नाही. बघा आता त्याला त्याची अवस्था कशी झालेली. पृथ्वी आप तेज वायू नभ, ही जी पंचमहाभूत आहेत ना, पृथ्वी आप म्हणजे पाणी, तेज, वायू आणि नभ आकाश. देखे हरिरूप स्वयंभू. तो पाण्याकडे पाहतो तरी त्याला हरी दिसतो, देव दिसतो. पृथ्वीला पाहिला तरी देव दिसतो, तेज पाहिला तरी देव दिसतो, वायू पाहिला तरी देव दिसतो, आकाश पाहिला तरी देव. म्हणजे ही सगळी पंचमहाभूत देवानी भरलेली आहे, देव स्वरूप आहेत असंच त्याला वाटतं. देखे हरिरूप स्वयंभू. भूता महाभूतांचे बिंब न देखे भिन्न कोंबान अभिन्न होते. त्याला त्या पंचमहाभूतामध्ये कुठेही त्या पंचमहाभूताचा कोंब दिसत नाही. जिकडे पाहतो तिथं प्रत्येक ठिकाणी त्याला तो भगवानच भरलेला आहे, आत्मा भरलेला आहे असं दिसतं. जेवी न मिळविता मेळा पाहता जैसा केळीचा कळा स्वय विकासे फळा दळा एवी वस्तू हे पांचाला भूत भौतिकात्मक. उदाहरण देतात, केळीच्या मळ्यामध्ये केळी लावतात लोक. आता केळी लावता म्हणजे काय लावतात, केळीचा तो खालचा गड्डा जो असतो खालचा
तो गड्डा काढायचा, वरचं ते कापून टाकायचं, त्याचं वरचं काही अंकुर आला असेल तरी, आणि तो खालचा जो तसा गड्डा आहे तो जमिनीत गाडायचा. आता बघा ना काय गंमत झाली, केळीच्या मळ्यामध्ये केळी जेव्हा येतात त्यावेळेला ते खांब, केळीचा खांब जो असतो त्या गड्ड्यामधूनच वर येतो, त्यालाच पानं फुटतात आणि त्यालाच केळी येतात. म्हणजे एकामधूनच एक निर्माण होत जात, तिथं दुसरं काही नाहीच आहे. त्याप्रमाणे या आत्मस्वरूपामधून त्याला जे जे काय प्रगट होत दिसतंय ते का त्या आत्म्यामधून प्रगट होताना दिसते. अभेद दृष्टी आहे. आता ही भिन्नतेचा कुठे भावच नाहीये. बघा, देखे हरी रूप स्वयं भूता महाभूताचे डिंब, न देखे भिन्न कुंभ अभिन्न ते. तेव्हा बिंब म्हणजे कोण, महाभूतांचं बिंब दिसते म्हणजे कोण दिसतात. न देखे भिन्न कुंभ, त्याला दुसरे कुठले कोण दिसतच नाही. जेवी न मिळविता मेळा, पाहता जैसा केळीचा कळा, स्वे विकासे फळा दळा, केवी वस्तू हे पंचाला भूत भौतिकात्मक. तेव्हा केळीच्या त्या फोडाप्रमाणे ज्याला एकात्मता आलेली आहे, अनेकत्व आलेलं आहे, भिन्नत्व त्याचं गेलं. बघा, ते म्हणतात जेडी कातोनिया रंध्रसळे, कातोनिया रंध्रसळे स्फटिक दीप ग्रह अंग मेळे, चितारणी अश्वगज दळे, ती भासती सोजळे आतुले निधीपे. म्हणतात ज्याप्रमाणे दुसरी सामग्री न मिळवता केळीचा कोण फळ पानं वगैरे रूपाने विकास पावतो, त्याप्रमाणे हे परीक्षित राजा इथं परीक्षितीला शुकमुनी सांगतायत. परब्रह्म हे भूत भौतिकाचं रूपाने प्रकट होणार एकच रूप आहे. किंवा स्फटिक ग्रहाच्या भिंतीवर जर तुम्ही चित्र काढून ठेवलं असलं तर त्या स्फटिकाचं जे चित्र असेल ते चित्र हाती, घोडा, सैन्य इत्यादी जे आपल्याला दिसतं त्या स्फटिकावर, तेव्हा ते आतल्या दिव्यामुळे दिसतं ते स्फटिकाचं चित्र. तेव्हा त्या प्रकाशाने एकच प्रकाश आहे आणि तो प्रकाश अनेक प्रकारची चित्र दाखवतो. त्याप्रमाणे तेजपुंज असे सूर्यचंद्र अधिक किंवा लखलखणारे अग्नी आणि नक्षत्रे यांच्यातील लखलखीतपणा आणि प्राण्यांच्या नयनातील तेज ही सर्व आत्मज्योतीने सतेज आहे. हा एक त्यांनी आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपातला अनुभव सांगितला आहे. ब्रह्मस्वरूपामध्ये जे तेज आहे ते तेज चंद्र, सूर्य, नक्षत्र आणि आपल्या डोळ्यामध्ये असलेलं तेज किंवा प्राण्यांच्या डोळ्यामध्ये असलेलं तेज, जिथं चमक आहे ते सगळं तेज ते त्या आत्म्याचंच असतं. लखलखती जन नयनादी निजदीप्ती देखे आत्मज्योती सतेज. तेव्हा ती आत्मज्योतीच प्रकाशते आहे असं आपल्याला वाटतं. आता त्याला वाटतं तो आत्मानंदामध्ये त्याला युक्ती मिळविता द्रव्यांतर, अग्निपरी भासे पुष्पाकार, तेरी वस्तू स्वलीला साचार, रविचंद्राकार नानात्वे भासे. आता एक एक महाभूत घेऊन त्या महाभूताचं ते वर्णन करता येते की प्रत्येक महाभूत हे
त्या आत्मतत्वाने भरलेलं असं आहे आणि त्यामधून त्या महाभूताचं स्वरूप कळतं आपल्याला. बघा, मिळविता द्रव्यांतर, मिळविता द्रव्यांतर जाळण्याचे पदार्थ येते, अग्नी, त्याच्यामध्ये गंधक असत, सोरणी, कोळसा, निळ्या प्रकारचे हे जे पदार्थ जळण्याचे पदार्थ त्याच्यामध्ये भरून त्याच्यापासून नाना प्रकारची चित्र तयार करतात, रंग तयार करतात. द्रव्यांतरे अग्नी परी भासे पुष्पाकार, निळ्या प्रकारचे आकार तो धारण करतो तो अग्नी. केली वस्तू स्वलीला साचार, रविचंद्राकार नाना भासे. त्याप्रमाणे हा आत्मदेव त्याच्या प्रकाशानं सगळीकडे नाना प्रकारचं चित्रमय जग निर्माण करतो. बघा, त्यानंतर पृथ्वी गंधरूपे स्वय असे. पृथ्वीला गंधरूपी म्हणतात बर का. या पृथ्वीचा गंध तुम्ही केव्हा घेता माहिती का? पहिला पाऊस ज्या वेळेला पडतो त्यावेळेला पृथ्वीचा सुगंध येतो, म्हणून पृथ्वीला गंधवती म्हटलेलं आहे. गंध येतो तिचा, सुगंध येतो. पृथ्वी गंधरूपे स्वय असे, तो गंधू कस्तुरी भासे, कस्तुरी सारखा त्याचा वास येतो म्हणून. देवी भगवत सत्ता स्वतंत्र असे, परी सात्विकी दिसे अति प्रगट. तेव्हा प्रत्येकाला ती सात्विकता असली तर दिसते. आता इथं प्रश्न आला की यांना हे पंचमहाभूतामध्ये सगळीकडे ते आत्मतत्व, ते ब्रह्मस्वरूप कसं दिसतंय, का दिसतंय? तर महाराज म्हणतात, कारण हा सात्विकतेने भरलेला आहे, सत्तत्वाने भरलेला आहे, आत्मतत्वाने प्रकाशित झालेला हा स्वतः आहे. आणि म्हणून त्याला दिसणारे सगळे पदार्थ त्याच्यासारखेच त्याला दिसतात. हे तर आहे. आपण जसा चष्मा लावू तसं आपल्याला दिसतं. आता याचा जो चष्मा आहे तो आत्मतेजाचा चष्मा आहे. त्या आत्मतेजाने तो पाहत असल्यामुळे सगळीकडे त्याला ते आत्मतेजच पाहायला मिळतं. म्हणून आत्म्याचं तेज ज्याला प्राप्त झालेलं असतं असे तो प्राप्तच आहे आपल्याला, परंतु तो अनुभव आपल्याला आलेला नाही त्याचा. बघा, या लागी सात्विका ठाई सत्व, हेथ देखे भगवत तत्व. सत्वे तत्ववंता महत्व, अति मान्यत्व हरिरूपे. तेव्हा हे जे सात्विक स्वरूपामधलं सत्व आहे ते सत्व भगवत तत्व आहे. सत जे आहे ते भगवत तत्वचे नाव, सच्चिदानंद असं म्हणतो आपण. तेव्हा हे जे सत तत्व आहे ते भगवत तत्व आहे. सत्वे तत्वगता महत्व, आणि त्या सत्तत्वाचं फार मोठं महत्व आहे. अतिमान्यत्व हरिरूपे, आणि भगवंताच्या रूपाने ते तत्व आपल्याला फार मान्यवर होतं. आपण त्याला फार मोठं मानतो. पृथ्वीशी जलावरण आहे. या पृथ्वीच्या वर जल पाण्याचं आवरण आहे. त्याची चतुसमुद्र नावल आहे. या पृथ्वीच्या आजूबाजूला समुद्र आहे, चतुसमुद्र आहे. तैसे देवाचे अंग पाहे, दिशात्वे वाच्य होय दश दिशा. या ज्या दिशा दिसतात ना, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वगैरे, त्या दिशा म्हणजे काय आहे तर म्हणे हे देवाचं अंग आहे.
त्याला दिशा म्हणजे आपल्याला ज्या दिशा वाटतात तशा दिशा नाही, तर तो म्हणतो हे भगवंताचं अंग आहे, आत्म्याचं स्वरूप आहे, ते आत्म्याचं अंग आहे, ते दिशा म्हणजे बघा. जसं दिशांचे दिग्विभाग ते देवाचे अंग, तद्रूप श्रीरंग स्वयंभाषे, आणि म्हणून तो श्रीरंग सगळीकडे प्रकाश भरलेला या जगामध्ये त्रिगुणामध्ये. तृण दुर्वा दर्भ द्रुम देखोनी म्हणे हे हरीचे रोम. आता या जमिनीवर जे गलत होत, गर्भ होतात, नाना प्रकारचे द्रुम म्हणजे झाड होतात, हे गवत तृण हे काय आहे, तर हे म्हणे त्या भगवंताचे केस आहे, त्याच्या अंगावर उठलेले केस आहे. ते जसे आपल्या शरीरावर केस असतात तसे ते त्या पृथ्वीवर उमटलेले केस आहे. देखोनी म्हणे हे हरीचे रोम, अनोखा आहे अतिविषम निजानी सर्व सम हरिरूप पाहता. तेव्हा तुम्ही जर अशा तऱ्हेनं त्या हरीला पाहायला गेला तर तो हरी सर्वत्र सर्व व्याप्त आहे, सगळीकडे भरलेला आहे, कुठे पाहतो आहे बघा. पूर्व पश्चिमादी योग जसे दिशांचे दिग्विभाग ते देवाचे अंग तद्रूप श्रीरंग भासे. तेव्हा सगळीकडे हरीच भरलेला आहे, तो भगवानच आहे, तो आत्मा भरलेला आहे, ते ब्रह्म भरलेला आहे, हे त्याला दिसत. जैशा आपुल्या अंघोळीया गणिता दिसती वेगळ्या, परी असती लागलिया स्वय सगळ्या अखंड अंगी. आपल्या बोटाची रूप सांगतात ते. आता ह्या अंघोळ्या ज्या आहेत आपल्या बोट ही आपल्याला वेगवेगळी दिसतात, अशी आहे की वेगवेगळी काय अशी बोट वेगळी दिसतात खरी, परंतु ती एकाच शरीराला जोडलेली नव्हा हाताला, ती वेगळी कुठून झाली. तद्वत या जगाचं सगळं स्वरूप जे काय भिन्न भिन्न तुम्हाला दिसतं त्याचं एक रूप झालेले आत्म्यामध्ये. देवी वन वल्ली दर्भ दांग देखोनी म्हणे हे हरीचे अंग, अनन्य भावे लगभग भिन्न भाग देखेना. सगळीकडे तो हरीच भरलेला आहे, तो भगवानच भरलेला आहे, तो आत्माच भरलेला आहे, ते ब्रह्मच भरलेले आहे सगळीकडे. त्याच्याशिवाय दुसरं तुम्हाला काही सापडणारच नाही. जेवी वटाच्या पारंब्या लोंबोली वाढती वेगळ्या, त्याही वटरूपे संचल्या वटप्पा मुकल्या म्हणून नये. अरे या वडाला येणाऱ्या ज्या पारंब्या असतात त्या पारंब्या सुद्धा वडच आहे, पण ते आपल्याला पारंब्या म्हणून आपण त्यांना वेगळं समजतो, पण त्या काय वडापेक्षा वेगळ्या असतात का, त्या वडाचा तो भाग आहे, त्या वटाच्याच पारंब्या असतात आणि तो वटच असतो. तसं या जगाचं जे विविध प्रकारचं नाना प्रकारचं स्वरूप आपल्याला वेगवेगळं दिसतं, ते वेगवेगळं नसून ते एकाच असण्याचं स्वरूप आहे, हा भाव लक्षात ठेवा. तेव्हा सगळीकडे आत्मा ब्रह्म परब्रह्म भरलेलं आहे आणि त्या परब्रह्माला विविध पद्धतीने आपण पाहतो, आकाराने रंगाने वेगळं समजतो, परंतु ते एकाच ब्रह्माचं स्वरूप असतं, हे लक्षात ठेवा. तेव्हा सत्संगाची वेळ संपलेली आहे, सत्संगाला विश्रांती घ्या. आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर काय कसं आपलं जीवन होतं, कसं आपल्याला कळतं, कसं आपलं पाहणं होतं, हे सगळं सांगून राहिले आपल्याला. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम देऊया.
हरि हरि ओम तत्सत.